भगवान विष्णूंच्या 10 अवतारांपैकी 9वा अवतार बुद्धावतार. अहिंसा, करुणा आणि विवेकाचं दिव्य रूप. त्रेतायुगानंतर काळ पुढे सरकला आणि पृथ्वीवर पुन्हा एकदा असुरांची शक्ती वाढू लागली. त्यांचा अहंकार इतका प्रखर झाला की देवतांनाही भय वाटू लागलं. युद्धात जिंकण्याची इच्छा आणि राज्य कायम ठेवण्याचा मोह यांनी दैत्य अंध झाले. इंद्राने त्यांना सांगितले, शांतता, धर्म आणि यज्ञपालनाने राज्य स्थिर होतं. दैत्यांनी हे ऐकून भव्ययज्ञ सुरू केले. वेदविहित कर्म करू लागले आणि त्यांची सामर्थ्य शक्ती अधिकच वाढली. तेव्हा देवमंडळींनी भगवान विष्णूंच्या चरणी प्रार्थना केली, हे प्रभो, आम्ही रक्षणासाठी कुणाकडे पाहू? भगवान विष्णूंनी हसून आश्वासन दिलं, धर्माचं संतुलन मी पुन्हा प्रस्थापित करीन. आणि ते अवतरले बुद्धांच्या रूपात. हातात झाडू, साधी वस्त्रे आणि मुखावर शांतीचा तेजस्वी प्रकाश. ते दैत्यांच्या यज्ञभूमीवर गेले. प्रेमाने शांत आवाजात म्हणाले, यज्ञ म्हणजे पवित्रता, पण जेथे प्राणहिंसा आहे तेथे धर्म कुठला? अहिंसा हीच श्रेष्ठ पूजा आहे. दैत्य मोहित झाले. त्यांनी यज्ञ थांबवले, वेदाधारित आचरण सोडले. धर्मांचा आधार सुटताच त्यांची शक्ती क्षीण झाली. तेव्हा देवांनी पुन्हा आपलं साम्राज्य परत मिळवलं आणि सृष्टीचं संतुलन परत आणलं. ही कथा आपल्याला शिकवते की शक्ती मिळवणं महान नाही, शक्तीचा योग्य वापर करणं हेच खरं महानत्व. अहिंसा, करुणा आणि विवेक हेच खरे दैवी गुण आहेत.